Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new lesson from unit number 3.2. Now open your books and see page number 61. Now see the title of the lesson, The Welcome. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एक महान असे लेखक, संगीतकार आणि विचारवंत होऊन गेले. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा. रवींद्रनाथ टागोर हे त्यांची गाणी, कविता, कादंबऱ्या, लघुकथा, नाटकं इत्यादींसाठी ओळखले जातात. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. द वेलकम नावाचं त्यांचं एक विनोदी एकपात्री नाटक आहे. इन विच अ यंग मॅन वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅज पास्ड MA. या वन ॲक्ट प्लेमध्ये एक तरुण मनुष्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या गावातील लोकांना की त्याने MA पास केलेला आहे. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. पण प्रत्येकजण त्याच्या मांजरविषयीच बोलत राहतो. हॅव यू एव्हर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स? अशा प्रकारचा अनुभव विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये कधी आला आहे का, किंवा तुम्ही अनुभवला आहे का? Now see activity number 1. Read aloud the central statement and the responses in A and B. Now see page number 61. अगदी मध्यगोलामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. Our team has won the match. आपल्या संघाने मॅच जी आहे ही जिंकलेली आहे. मग अशा वेळेला रिस्पॉन्सेस हे कसे असतील? एन्थुजियास्टिक म्हणजे उत्साही. वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. अटेंटिव्ह, लक्षपूर्वक ऐकणारा. हो, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. न्यूट्रल, तटस्थ. आय सी, कॉंग्रॅट्स. इनडिफरंट, उदासीन. सो व्हॉट. Sarcastic, उपरोधी. I know your uncle was the umpire, right? Now turn the page and see page number 62. Part B. Now see central statement. Raju has lost his wallet. Enthusiastic, उत्साही. Oh no, how terrible. Can we help? Attentive, लक्षपूर्वक ऐकणारा. Oh really? How sad. तटस्थ, न्यूट्रल. Oh I see. Indifferent, उदासीन. Such things happen. Sarcastic, उपरोधी. What else you do expect? He is such a careful person. Now these statements are given here and their responses in A and B. Now see page number 63. Now see the title of the play. Play म्हणजे नाटक. The Welcome. Now see the title. The Welcome. It's a very simple. In Marathi you may called it स्वागत. Now see scene number 1. दृश्य क्रमांक 1. A village road. खेड्यातला रस्ता आहे. चतुर्भुज बाबू has come back to the village after passing his MA examination. MA ची परीक्षा देऊन चतुर्भुज बाबू जो आहे हा त्याच्या खेडेगावामध्ये परत येतो आहे. होपिंग दॅट
everyone will make a great fuss over him. तो आशा करतो आहे की त्याला खूप मान मिळेल. मेक अ ग्रेट फस ओव्हर म्हणजे खूप मान देणे. तो असा विचार करतो की मला खूप मान मिळेल. देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट. प्लम्प म्हणजे लठ्ठ. एक लठ्ठ अशी अफगाण मांजर त्याच्याजवळ असते. वैथीम एंटर नीलरतन आणि तेवढ्यात नीलरतनचा प्रवेश होतो आहे. नीलरतन सेड, हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. नीलरतन म्हणतो आहे, नमस्कार चतुरबाबू, तुम्ही केव्हा आलात. अराईव्ह म्हणजे येणे. चतुर्भुज सेड, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर आय. MAच्या परीक्षा ज्या आहेत या पूर्ण झाल्यानंतर संपल्यानंतर मी. नीलरतन सेड, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. नीलरतन म्हणतोय की तुझ्याजवळ एक सुंदर अशी मांजर आहे. चतुर्भुज सेड, दिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. चतुर्भुज म्हणतोय की जो MAची परीक्षा देऊन आला आहे तो काय म्हणतो की यावेळेला परीक्षा ज्या आहेत या खूप पुढे तो बोलू शकत नाही. नीलरतन सेड, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. नीलरतन म्हणतो आहे की मला सांग ही मांजर तुला कुठं मिळाली. प्रत्येकजण मांजरविषयी चौकशी करतो आहे. चतुर्भुज सेड, बॉट इट. मी विकत घेतले आहे. द सब्जेक्ट्स आय वुड ऑफर. जे विषय मी निवडलेले होते. पुढे तो काही बोलू शकत नाही. तेवढ्यातच नीलरतन म्हणतोय, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. ही मांजर तू कितीला विकत घेतलेली आहे. चतुर्भुज सेड, आय डोंट रिमेंबर. मला आठवत नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज. चतुर्भुज विचारतोय नीलरतन बाबू की आपल्या खेडेगावामध्ये अजून कोणी परीक्षा पास झाला आहे का. नीलरतन सेड, ओ लॉट्स ऑफ देम. हो, भरपूर लोक पास झाले आहे. बट यू ओंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. पण अशी मांजर जी आहे ही मांजर आपण पाहिलेली आहे. पुन्हा या ठिकाणी चतुर्भुज बाबूला मात्र त्याच्या शिक्षणाविषयी कोणी विचारत नाही. मांजरविषयीच नीलरतनसुद्धा विचारतो आहे. चतुर्भुज सेड टू हिमसेल्फ. चतुर्भुज स्वतःचीच म्हणतो. कन्फाऊंड हिम. कन्फाऊंड म्हणजे नाराजी सूचक उद्गार तो काढतो आहे. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. तो काहीच बोलू शकणार नाही मांजरशिवाय. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. एंटर जमीनदार. चतुर्भुज बाबू म्हणतोय, इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. मी MAची परीक्षा पास झालो आहे याविषयी मात्र मला कोणी विचारत नाही. जमीनदारचा प्रवेश होतोय. जमीनदार सेड, ए चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाईम. चतुर्भुज बाबू, तुम्ही कलकत्त्यामध्ये काय करत होते. चतुर्भुज सेड, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. चतुर्भुज म्हणतोय की सर मी माझं MA त्या ठिकाणी पूर्ण करत होतो. जमीनदार सेड, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टर्नर. स्टर्नर म्हणजे मोहक. पुन्हा जमीनदार सुद्धा त्या मांजरीचीच चौकशी करतो आहे की ही किती मोहक, किती सुंदर अशी मांजर आहे. आय मस्ट से, व्हॉट डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम दिस इव्हनिंग. या संध्याकाळी ही तुझी जी मांजर आहे हे माझ्या घरी तुम्ही घेऊन या. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे माझ्या घरी या. द बॉईज वुड बी डिलायटेड. डिलायटेड म्हणजे आनंदी. आमच्या घरी जी मुलं आहेत ती मुलं
ही मांजर बघून आनंदित होतील. चतुर्भुज बाबू सेड, ऑफकोर्स, हो हो नक्कीच. आय क्वाईट अंडरस्टूड, मी समजू शकतो. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम, त्यांनी मला खूप वेळापासून बघितलेलं नाही आहे असं चतुर्भुज बाबू समजतो आहे आणि म्हणून मला घरी बोलवत असतील असा त्याचा समज आहे. पण ॲक्च्युअली जमीनदार मांजर बघण्यासाठी म्हणून मुलांना त्याला आमंत्रित करतो आहे. जमीनदार सेड, येस आय सपोज सो, तेही आहेच. बट what I mean is, even if you can't come yourself, send Benny round with the cat. But what I mean is, मला असं म्हणायचं आहे, even if you can't come yourself, तुम्ही मात्र येऊ नका. send Benny round with the cat. या मांजरीला घेऊन बेनीला पाठवून द्या. I want the boys to see it. मला मुलांना ही मांजर जी आहे ती दाखवायची आहे. एक्झिट जमीनदार त्या ठिकाणाहून निघून जातात. एंटर अंकल सातू. आणि तेवढ्यातच स्टेजवरती सातू अंकलचा प्रवेश होतो आहे. सातू सेड, हाऊ आर यू माय बॉय, माझ्या मुला तू कसा आहेस. बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू, बराच वेळपासून तुला मी पाहिलेलं नाही, बघितलेलं नाही. चतुर्भुज सेड, दॅट्स राईट, हो अगदी बरोबर आहे. देअर वेर सो मेनी एक्झामिनेशन्स, त्या ठिकाणी खूप परीक्षा होत्या. सातू सेड, दिस कॅट ऑफ युअर्स, या ठिकाणी सातू अंकलसुद्धा मांजरीचीच चौकशी करतो आहे. चतुर्भुज बाबूच्या शिक्षणाविषयी कोणतीही चौकशी करत नाही. आणि मग या ठिकाणी चतुर्भुज बाबूंना मोठा संताप येतो. चतुर्भुज फ्युरियसली, म्हणजे अगदी संतापाने, आय एम गोईंग होम, मी आता घरी जातो, अबाउट टू लिव्ह, आणि त्या ठिकाणाहून तो निघून जातो. रागा भरामध्ये सातू सेड, हे वेट अ मिनिट, दिस कॅट, मांजरीला सुद्धा तो सोडून जातो. आणि सातू अंकल त्याला म्हणतो, हे वेट अ मिनिट, एक मिनटं थांब, दिस कॅट, या मांजरीचं काय. चतुर्भुज सेड, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू, मला खूप काम आहे. सातू सेड, हो कम ऑन नाव, एन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. दिस कॅट, अ सिव्हिल क्वेश्चन म्हणजे एक विनम्र प्रश्न, एक विनम्र प्रश्नाचं तू उत्तर दे. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनादर वर्ड्स. आणि हे चतुर्भुज बाबूचं वर्तन बघून सातू अंकल म्हणतायत, जस्ट लुक ॲट दॅट, बघा त्याकडे. इट्स एज्युकेशन दॅट्स रुईन दिस यंग पीपल. रुईन म्हणजे खराब करणे. शिक्षणाने ही मुलं जी आहेत ती खराब झालेली आहेत. वी नो व्हॉट दे आर वर्थ, मला माहिती आहे त्यांची पात्रता काय आहे. बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सेट. स्टफ्ड फुल ऑफ कन्सेट म्हणजे अहंकारी. पण ही मुलं जी आहेत ही किती अहंकारी झालेली आहेत. नाव इन दिस वे दिस सीन नंबर 1 is over here. Later on we'll discuss scene number 2.